अध्याय 3 महिषासूर वध कसा झाला। देवी महात्म्य। नमस्कार मंडळी, आज आपण देवी महात्म्यमधील अध्याय 3 महिषासूर वध कसा झाला ही कथा जाणून घेणार आहोत। श्री मेधा ऋषी सुरत राजाला पुढे कथा सांगू लागले। जेव्हा असुरांचे प्रचंड सैन्य महालक्ष्मी देवीने मारले तेव्हा चिक्षूर नावाचा सेनापती तिच्यावर धावून गेला व तिच्यावर अखंड शरवर्षाव करू लागला। पर्वतावर पाऊस पडला तरी पर्वताला जसे त्याचे काही वाटत नाही तसेच देवीला त्याचे काहीच वाटले नाही। देवीने सर्व बाण आपल्या बाणांनी तोडून टाकले, त्याचा ध्वज फाडला, धनुष्यही तोडून टाकले। चिक्षूर मोठे खडक घेऊन धावला, पण त्याने जेव्हा सिंहाच्या मस्तकावर खडगाने प्रहार केला तेव्हा ते खडगच तुटले। त्याने शूलांचा मारा केला, पण देवीने आपल्या शूलाने चिक्षुराला ठार केले। चामर नावाचा असुर नंतर पुढे आला। देवीच्या सिंहाने पंजाच्या तडाख्याने त्याला मारले। त्या मागोमाग युद्धाला आलेले उदग्र इत्यादी महान वीर देवीने यमसदनास पाठविले। तिने त्यांना ठार केले। अशा प्रकारे देवीने सर्व राक्षसांचा संहार केला। मग नंतर रेड्याच्या रूपात महिषासूर देवीशी लढावयास आला असता त्याने प्रचंड ताकदीने व पराक्रमाने देवीचे व देवांचे अनेक गण मारले। तो देवीवर हल्ला करण्यास आला तेव्हा देवीने पाश टाकून त्याला बांधला व अचानक रेड्याचे रूप टाकून तो असुर एकदम सिंह झाला। त्याचा शिरच्छेद करण्यासाठी देवीने खडग उगारले। तेवढ्यात त्या राक्षसाने हत्तीचे रूप घेतले व तो सोंडेने सिंहाला ओढू लागला। देवीने तलवारीने त्याची सोंड कापली। तेवढ्यात पुन्हा त्याने रेड्याचे रूप घेतले। तेव्हा देवीने क्षणभर थांबून मधुपान केले व ती अट्टहास करू लागली। महिषासुराने पर्वत फोडून त्याचे खंड खंड देवीवर फेकण्यास सुरुवात केली, पण देवीने त्याचा चुराडा केला व राक्षसाचा पराभव केला। देवीने उडी मारली व त्याच्या अंगावरच आरूढ झाली। त्याला ती शूलाने ठार मारणार तेवढ्यात तो रेड्याच्या शरीरातून मानवी शरीराने बाहेर पडू लागला। तो पूर्ण बाहेर येण्या अगोदरच देवीने मोठ्या चातुर्याने त्याचे मस्तकच खडगाने उडविले। तेव्हा देवगणांना फार हर्ष झाला, त्यांना खूप आनंद झाला। त्यांनी आनंदाने देवीचे स्वागत केले। महिषासुरांचे उरले सुरले सैन्य सर्व दिशांना पळून गेले। अशा प्रकारे देवीने महिषासुराचा वध केला। श्रोते हो, कथा तुम्हाला आवडलीच असेल। कथेला लाईक सबस्क्राईब कर। माता महालक्ष्मींचा जय जयकार असो।